साईड पट्टी आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं माझ्या दुकानात अक्षरशः गटाराचं पण पाणी आणि पावसाचंही पाणी शॉपमध्ये घुसल्यामुळं मला हा एवढा त्रास होतोय की गिऱ्हाईक तर सोडूनच द्या, कुणी फिरकायला मागत नाही इथे. आता परिस्थिती अशी झाली आहे की पुणे नाशिक हायवेच्या सर्व्हिस रोडवरून सामान्य नागरिकांना पायी तर सोडा टू व्हीलरवर जाणं सुद्धा अशक्य आहे. जो ठेकेदार या ठिकाणी नेमला गेलेला आहे तो मुळात जंक्शन डेव्हलपमेंटचा ठेकेदार होता. ते काम त्यांना जमलं नाही म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून हे काम दिले असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की सर्व्हिस रोडला ना स्ट्रीट लाईट आहे, ना ड्रेनेजची सोय आहे, ना सर्व्हिस रस्ता आहे. पण इथं स्लोपचाही प्रॉब्लेम दिसतोय आणि मुळात आता या ठेकेदारावरती आम्हाला ऍक्शन घ्यावी लागणार आहे असं साधारण चित्र उभं राहिलेलं आहे. या ड्रेनेज लाईनचं काम, या कामामुळं स्थानिक व्यापारी, स्थानिक नागरिक, स्थानिक व्यावसायिक यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत आपण स्थानिक व्यावसायिक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. इथं जे काम चालू आहे आता या ड्रेनेजचं, याच्यामुळं जी होणारी अडचण आहे याबाबत काय म्हणणं आहे आपलं? पुणे नाशिक हायवेला गेले 6 महिने झाले ड्रेनेजचं काम सुरू आहे आणि साईड पट्टे वाढवण्याचं काम सुरू आहे. तर ह्याच्यात वारंवार महिन्यातून 2 ते 3 वेळा काम सुरू केलं जातं. ते 1 दिवस केलं जातं आणि उर्वरित दिवस ते काम बंद असतं. आता परिस्थिती अशी झाली आहे की पुणे नाशिक हायवेच्या सर्व्हिस रोडवरून सामान्य नागरिकांना पायी तर सोडा टू व्हीलरवर जाणं सुद्धा अशक्य आहे. गटाराचं पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी सगळं पुणे नाशिक हायवेच्या सर्व्हिस रोडवरती आता आहे. ड्रेनेजचं काम पूर्ण होत नाहीये. नगरपालिकेचे स्ट्रीट लाईटचे पोल पुणे नाशिक हायवेच्या जे ड्रेनेजचं काम सुरू करतायत आता, त्या संबंधित ठेकेदारांनी पूर्ण नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट पोल JCPनी तोडून काढलेले आहेत. ते सगळे नादुरुस्त झालेले आहेत. आणि आता परिस्थिती अशी आहे की सर्व्हिस रोडला ना स्ट्रीट लाईट आहे, ना ड्रेनेजची सोय आहे, ना सर्व्हिस रस्ता आहे. आमचे इथं पुणे नाशिक हायवेच्या बाजूला हॉटेल व्यवसाय आहेत. आमच्याकडं पूर्ण कस्टमरनी गेले 6 महिने झाले पाठ फिरवलेले आहे. परिस्थिती भयान आहे. व्यावसायिकांचं कंबरडं याच्यातून मोडलंय आणि सामान्य नागरिकांचं आरोग्य याच्यात धोक्यात आलेलं आहे. तरी संबंधित आता स्थानिक स्वराज्य संस्था, चाकण नगर परिषदेने असो किंवा बाकीच्या सामान्य जे कोणी नेते मंडळी, यांनी सगळ्यांनी इथं लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांना व्यवस्थित समज देऊन लवकरात लवकर उभं राहून काम पूर्ण करून घेण्याची गरज आहे. तरी आमची सामान्य नागरिक म्हणून माझी अशी इच्छा आहे की हे लवकरात लवकर काम पूर्ण करावं आणि संबंधित ठेकेदाराला जर काम पूर्ण करता येत नसेल तर दुसरा ठेकेदार नेमून हे काम तत्काळ, पाऊस आता तर सुरू झाला आहे, काल सुरू झालेला आहे पाऊस पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या आधी हे काम जर पूर्ण झालं नाही तर पुढच्या पूर्ण वर्षभर हे काम रखडणार आहे. याची कृपया सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. पुणे नाशिक हायवेवरती आपलं शॉप असल्यावर आणि दुसरी गोष्ट एक अशी की 6 महिने झाले NHIचं काम चालू आहे. NHIचं काम चालू असल्यामुळं साईड पट्टी आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं माझ्या दुकानात अक्षरशः गटाराचं पण पाणी आणि पावसाचंही पाणी शॉपमध्ये घुसल्यामुळं मला हा एवढा त्रास होतोय की गिऱ्हाईक तर सोडूनच द्या, कुणी फिरकायला मागत नाही इथं. याबाबत ट्रॅफिक मुक्त चळवळ चाकणचे कुणालकडे आपल्या सोबत आहेत, पाहूयात ते काय म्हणत आहेत. नमस्कार. आपण पाठीमागे बघू शकता की जी काय घाण आणि चिखल इथं दिसतोय हे ड्रेनेजचं काम चालू असल्यामुळं इथे उकरून ठेवण्यात आलेलं आहे. पण मुळात हे जे काय काम आहे हे गेल्या वर्षभरापासून चालू आहे आणि एवढ्या छोट्या स्पॅनसाठी इतका जास्त कालावधी लागणं हे मुळात दुर्दैव आहे आपल्या चाकणकरांचं. जो ठेकेदार या ठिकाणी नेमला गेलेला आहे तो मुळात जंक्शन डेव्हलपमेंटचा ठेकेदार होता. ते काम त्यांना जमलं नाही म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून हे काम दिले असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. मुळात पाठपुरावा करत असताना जे व्यवस्थित RCCमध्ये काम व्हायला पाहिजे ते पटकन होत नसल्यामुळे त्यांना पाईप त्यांनी आणून ठेवलेले आहेत. आता पाईप टाकून एनकेसिंग करून ही पाईपलाईन किंवा ही ड्रेनेज लाईन आता कंप्लीट करणार आहेत. पण मुळात अजून इथं त्यांची कोणतीही यंत्रणा आलेली नाही. काल परवा जो पाऊस झाला त्या पावसात आपण पाहिलं पूर्ण पुणे नाशिक हायवे हा जाम झाला होता आणि ही वाहतूक ठप्प होण्याचं कारण हे एकमेव हा एक ठेकेदार आहे आणि पूर्ण सर्वस्वी जबाबदारी या ठेकेदाराचीच आहे. मुळात त्यांनी हे जे काय काम आहे हे ह्या आधीच 4 महिन्याआधीच संपून गेलं पाहिजे होतं आणि पाऊस चालू झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी गरज पडते तिथं होल पाडणे,
स्लोप मॅच करणे अशी कामं फक्त मागं ठेवण्यात आली पाहिजे होती. पण इथं स्लोपचाही प्रॉब्लेम दिसतोय आणि मुळात आता ह्या ठेकेदारावरती आम्हाला ॲक्शन घ्यावी लागणार आहे असं साधारण चित्र उभं राहिलेलं आहे. आता आपण पाहिलेलंच आहे की चाकणमध्ये असणाऱ्या पुणे नाशिक महामार्गालगत जे सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडचं जे काम आहे ते अतिशय संथ गतीने चालू आहे. सुमारे 6 महिन्यापासून चाललेल्या या कामाला अद्यापही पूर्णत्व काही आलेलं नाही. डिजिटल प्रभात पुणेसाठी मी कल्पेश भोई.